तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSc-ITचे जे 12 ऑगस्ट 2026 रोजी जो पेपर होणार आहे, म्हणजेच की उद्या, त्यासाठी जे महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवणार आहे. हा जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुम्ही उद्याच्या पेपरमध्ये नक्कीच पास होणार आहे, ही गॅरंटी आहे. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होणार आहे. 11 ऑगस्टचे देखील मी ऑब्जेक्टिव्ज टाकलेले होते, त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह आले होते. हा व्हिडिओ बघा आणि पास व्हा. पहिला प्रश्न बघा. डॅश इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग. ऑप्शन ए आहे मॉड्युलेशन, ऑप्शन बी आहे डिमॉड्युलेशन, ऑप्शन सी आहे कन्व्हर्जन आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे मॉड्युलेशन. तर मॉड्युलेशन ही एक प्रोसेस आहे जी की डिजिटल टू ॲनालॉगमध्ये जो प्रोसेस असतो तो डाटा कन्व्हर्ट करते. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की यातले तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे आणि नक्कीच तुम्ही पास होणार आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 6 मार्क लागतात 15पैकी पास होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 2 आहे. द फिजिकल लेआउट ऑफ वायर्स अँड डिव्हायसेस दॅट कनेक्ट द नेटवर्क नोड्स इज कॉल्ड द नेटवर्क्स. ऑप्शन ए आहे टोपोलॉजी, ऑप्शन बी आहे बायोलॉजी, ऑप्शन सी आहे टेक्नॉलॉजी आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दिस. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे टोपोलॉजी. तर टोपोलॉजी एक फिजिकल लेआउट वायर आणि डिव्हाइस आहे जी की इंटरनेट आणि नोड्स यांना इंटरनेट म्हणजे नेटवर्क देण्याचं काम करते. हे लक्षात ठेवा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या 11 ऑगस्टमध्ये हा एका बॅचला येऊन गेलेला आहे शिफ्टनुसार. त्याच्यामुळेच मी हे जे प्रश्न सांगते याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. वारंवार सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की प्रॅक्टिकलमध्ये आपण पास होतो पण ऑब्जेक्टिव्हमध्ये फेल होतो त्यामुळेच. तर प्रश्न क्रमांक 3 आहे. डिव्हाइस ड्रायव्हर्स आर स्पेशलाइज्ड प्रोग्राम्स दॅट अलाउज पर्टिक्युलर इनपुट और आउटपुट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम. ऑप्शन ए आहे ट्रू आणि ऑप्शन बी आहे फॉल्स. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे ट्रू, कारण की हे डिव्हाइस ड्रायव्हर्स आर स्पेशलाइज्ड प्रोग्राम दॅट अलाउज पर्टिक्युलर इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस हे जे आहे ना, हे वाक्य बरोबर आहे, त्याच्यामुळेच इथं ट्रू आहे. आणि तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा 5 ते 6 ट्रू और फॉल्स असे क्वेश्चन विचारण्यात येतात. प्रश्न क्रमांक 4 आहे. आउटपुट ऑफ अन इमेज ऑन द मॉनिटर स्क्रीन इज ऑफ्टन कॉल्ड हार्ड कॉपी. ऑप्शन ए आहे ट्रू, ऑप्शन बी आहे फॉल्स. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे फॉल्स, कारण की जे मॉनिटरमधनं आपल्याला दिसतं ती एक हार्ड कॉपी नसते, ती सॉफ्ट कॉपी असते, कारण की आपल्याकडे ते डिजिटल डाटा असतो. हार्ड कॉपी म्हणजे तुम्ही जे कम्प्युटरमधनं जे प्रिंटरमधनं बाहेर काढतात पेपर प्रिंट, त्याला आपण हार्ड कॉपी असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 5 आहे. डॅश आर ऑल्सो नोन ॲज सर्व्हिस प्रोग्राम्स. ऑप्शन ए आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स, ऑप्शन बी आहे ऑल ऑफ दिस, ऑप्शन सी आहे युटिलिटीज आणि ऑप्शन डी आहे OS. तर इथे OS म्हणजे जर तुम्हाला कळत नसेल तर हा याचा शॉर्ट फॉर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा. आणि याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे युटिलिटीज. तर युटिलिटीजलाच सर्व्हिस प्रोग्राम असेही म्हणण्यात येते. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 6 आहे. अनादर नेम फॉर सॉफ्टवेअर इज. ऑप्शन ए आहे प्रोसिजर, ऑप्शन बी आहे डाटा, ऑप्शन सी आहे इन्फॉर्मेशन आणि ऑप्शन डी आहे प्रोग्राम्स. तर अनादर नेम म्हणजेच की सॉफ्टवेअरला जे दुसरं नाव काय आहे तर त्यालाच ऑप्शन नंबर डी प्रोग्राम्स असेही म्हणतात. हे लक्षात ठेवा, हा वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे आणि मागील प्रत्येक महिन्यात जी म्हणजेच की जुलैमध्ये जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात खूप वेळ आलेला होता. प्रश्न क्रमांक 7 आहे. द टाईप ऑफ मायक्रोप्रोसेसर चिप्स आर. ऑप्शन ए आहे CISC चिप्स, ऑप्शन बी आहे RISC चिप्स आणि ऑप्शन सी आहे ऑल ऑफ दिस आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. तर जे मायक्रोप्रोसेसर चिप्स जे आहेत ना, हे दोन्ही इथे बरोबर आहे, म्हणजेच की ऑप्शन नंबर सी ऑल ऑफ दिस, कारण की CISC चिप्स आणि RISC चिप्स हे दोन्हीही टाईप्स आहे मायक्रोप्रोसेसर चिप्सचे. त्याच्यामुळेच हे ऑप्शन नंबर सी इथे बरोबर आहे, ऑल ऑफ दिस हे ऑप्शन. प्रश्न क्रमांक 8 आहे. डाटा दॅट इज स्टोअर इन RAM. रॅमचं इथे फुल फॉर्म आहे रँडम एक्सेस मेमरी. तर ऑप्शन ए आहे इज परमनंट अँड ओनली लॉस्ट इन पॉवर फेल्युअर, ऑप्शन बी आहे इज ओनली देअर वाईल द पॉवर इज ऑन, ऑप्शन सी आहे इज ओनली नॉन वॉलेटाईल, ऑप्शन डी आहे रिमेन्स ओनली अ फ्यू मिनिट्स आफ्टर द पॉवर इज टर्न्ड ऑफ. तर इथे जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे इज ओनली देअर वाईल द पॉवर इज ऑन. इथे तुम्हाला रॅमचं जे विचारलेलं आहे ना, कधी स्टोअर होते तेव्हा लक्ष द्यायचं आहे. तर रॅम ही एक टेम्पररी मेमरी आहे जी की लाईट गेल्यावर सेव्ह होत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच इथे इज ओनली देअर वाईल द पॉवर इज ऑन.
त्याच्यामुळेच इथं दिलेलं आहे या ऑप्शन इथे बरोबर आहे, जे की आहे जर लाईट असेल तेव्हाच तुमची ती मेमरी सेव्ह होईल. जर तुम्ही सेव्ह केल्यावर लाईट गेल्याच्या नंतर ती मेमरी सेव्ह होत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी इज ओनली देअर वाईल द पॉवर इज ऑन. प्रश्न क्रमांक 9 आहे, विच ऑफ दिस इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस. ऑप्शन ए आहे जॉयस्टिक, ऑप्शन बी आहे माऊस, ऑप्शन सी आहे मॉनिटर आणि ऑप्शन डी आहे कीबोर्ड. तर हा तर 100% शुअर प्रश्न आहे, जो की MSCITच्या एक्झामला विचारला जातो म्हणजे जातो. तर ऑप्शन ए आहे जॉयस्टिक, ऑप्शन बी आहे माऊस, ऑप्शन सी आहे मॉनिटर, ऑप्शन डी आहे कीबोर्ड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मॉनिटर. हा 200% प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो, हा क्वेश्चन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे, ईच ट्रॅक इज डिवायडेड इंटू विच शेप्ड सेक्शन्स कॉल्ड सेक्टर्स. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे, जे ट्रॅक असतो त्याच्यामध्ये जे डिवाईड केलेले जे सेक्टर्स असतात त्याला जे शेप्ड सेक्शन्स असतात त्याला सेक्टर असे म्हणतात. तर ट्रू की फॉल्स, म्हणजेच की ऑप्शन ए आहे फॉल्स आणि ऑप्शन बी आहे ट्रू. तर हे बरोबर आहे, त्याच्यामुळेच ऑप्शन नंबर बी ट्रू इथे हे बरोबर आहे. आणि हा पण 200% क्वेश्चन विचारण्यात येतो. नक्कीच तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये हा 1 मार्क देऊन जाणार म्हणजे जाणार, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 11 आहे, डॅश इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन मोर दॅन 1 ॲप्लिकेशन ॲट अ टाईम. ऑप्शन 1 आहे कॉपिंग, ऑप्शन 2 आहे मल्टीटास्किंग, ऑप्शन 3 आहे बूटिंग आणि ऑप्शन 4 आहे नन ऑफ दिस. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन मोर दॅन 1 ॲप्लिकेशन ॲट अ टाईम. म्हणजे जेव्हा पण नाही का आपण ॲप्लिकेशनच्या टाईमला 2 म्हणजे एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन हे सोबतच चालवतो, त्यालाच आपण मल्टीटास्किंग असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॅश आर रिमुवेबल स्टोरेज डिव्हाइस इज यूज टू स्टोअर मॅसिव्ह अमाऊंट्स ऑफ इन्फॉर्मेशन. ऑप्शन 1 आहे ऑल ऑफ दिस, ऑप्शन 2 आहे CD, ऑप्शन सी आहे हार्ड डिस्क पॅक्स आणि ऑप्शन 4 आहे फ्लॉपी डिस्क. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे हार्ड डिस्क पॅक्स. तर हे जे हार्ड डिस्क पॅक्स आहेत ना, ते रिमुवेबल स्टोरेज डिव्हाइस इज यूज टू स्टोअर मॅसिव्ह अमाऊंट्स ऑफ इन्फॉर्मेशन. यामध्ये आपण खूप जास्त स्टोरेजमध्ये कोणतीही माहिती साठवू शकतो, यालाच आपण हार्ड डिस्क पॅक्स असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 13 आहे, विच ऑफ दिस ऑपरेटिंग सिस्टीम डज नॉट हॅव अ ग्राफिकल युजर इंटरफेस. ऑप्शन 1 आहे लिनक्स, ऑप्शन 2 आहे विंडो 95, ऑप्शन 3 आहे MS-DOS डॉस, ऑप्शन 4 आहे MACOS. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे MS-DOS. हे आपले ऑपरेटिंग सिस्टीमचे ग्राफिकल युजर इंटरफेस नाही आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की आजचा हा जो व्हिडिओ बघितला तर तुम्ही 12 ऑगस्टला जी MSCITची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पास देखील होणार आहे हे व्हिडिओ बघून. त्याच्यामुळेच सांगते की हे सगळे प्रश्न पाठच करून जावा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 14 आहे, गुगल इज अ सर्च इंजिन. तर इथे ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. तर ऑप्शन ए आहे ट्रू आणि ऑप्शन बी आहे फॉल्स. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ट्रू आहे, कारण की गुगल हे एक सर्च इंजिन आहे, हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, टेलनेट आणि FTP आर इंटरनेट स्टँडर्ड्स. तर ऑप्शन ए आहे फॉल्स, ऑप्शन बी आहे ट्रू. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे ट्रू, कारण की टेलनेट आणि FTP म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTPचा फुल फॉर्म आहे फाईल्स ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे इंटरनेट स्टँडर्ड्स आहे, तर बरोबर आहे. तर आता हे जे प्रश्न आहेत ना, हे तर येणारच आहे तुम्हाला. आणि त्या अगोदर मी तुम्हाला अजून असे प्रश्न देते जे की मराठीमध्ये आहे, त्याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे 12 ऑगस्टसाठी MSCIT या एक्झामसाठी. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, इंटरनेट WWW मधील हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. तर ऑप्शन ए आहे वर्ल्ड वाईड वेब, ऑप्शन बी आहे वर्ल्ड वाईड वेबसाईट, ऑप्शन सी आहे वाईड वर्ल्ड वेब, ऑप्शन डी आहे वर्ल्ड विड्थ वेब. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे वर्ल्ड वाईड वेब. तर इथे आपल्याला WWWचा फुल फॉर्म सांगायचा होता, जो की आहे वर्ल्ड वाईड वेब. हे जे प्रश्न आहेत ना, हे हमखास येणारे आहेत तुम्हाला, यांनी नक्कीच तुम्ही पास होताल. प्रश्न क्रमांक 2 आहे, उमंग प्लॅटफॉर्मवर बिहेवियरल ॲनालिटिक्स वापरून युजर एक्सपिरियन्स कसा सुधारला जातो. तर ऑप्शन ए आहे अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून, ऑप्शन बी आहे अपलोडिंगचा स्पीड ऑप्टिमाइज करून, ऑप्शन सी आहे भविष्यातील व्यवहारांचा अंदाज करून आणि ऑप्शन डी आहे बायोमेट्रिक सुरक्षा अधिक चांगली करून. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून.
हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे हमखास तुम्हाला येणारच आहे. हे तुम्ही पाठच करून जावा. याचा नक्कीच तुम्हाला 11 ऑगस्ट 2026 जी MSCITची एक्झाम होणार आहे त्यासाठी फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे, जर तुम्ही वापरत असलेला हॉटस्पॉट पासवर्डसह सुरक्षित असेल तर त्याचा काय अर्थ होतो? तर ऑप्शन ए आहे तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे. ऑप्शन बी तो वापरण्यास सुरक्षित नाही. ऑप्शन सी तो वापरण्यासाठी विनामूल्य आहे. आणि ऑप्शन डी आहे त्यात सर्वात वेगवान इंटरनेट वेग आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे. जर तुमच्या याला जर हॉटस्पॉट पासवर्ड नसेल तर सुरक्षित असेल तर त्याचा काय अर्थ, तर तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे, हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, विशेष सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता फाईल सहजपणे ॲक्सेस करण्यासाठी कोणती सेवा वापरावी? तर ऑप्शन ए आहे बिट टोरेंट. ऑप्शन बी आहे ईमेल अटॅचमेंट. ऑप्शन सी आहे dropbox.com आणि ऑप्शन डी आहे FTP. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे dropbox.com. तर विशेष सॉफ्टवेअर जर तुम्हाला इन्स्टॉल नसेल करायचं आणि फाईल सहजपणे जर ॲक्सेस मिळवायचा असेल तर dropbox.com हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, क्लिपबोर्ड युजरसाठी कोणता प्रश्न मुख्यतः सोडवते? तर ऑप्शन ए आहे रोजच्या कामांचे प्लॅनिंग करणे. ऑप्शन बी आहे आर्थिक व्यवस्थापन करणे. ऑप्शन सी आहे लेखन सुधारणे आणि ऑप्शन डी आहे स्क्रीन टाईम कंट्रोल करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे लेखन सुधारणे. तर क्लिपबोर्ड युजरसाठी जे मुख्यतः प्रश्न सोडवते जे की आहे लेखन सुधारणे, याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला जर हे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये तेही कळवा. आपण इंग्लिशमधले देखील प्रॅक्टिस पेपरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, इंटेलसाईटद्वारे उपग्रह संप्रेषणाद्वारे कोणती सेवा पुरवली जात नाही? तर ऑप्शन ए आहे सिमलेस मोबिलिटी सेवा. ऑप्शन बी आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. ऑप्शन सी आहे मल्टी फॉर्मॅट व्हिडिओ प्रसारण आणि ऑप्शन डी आहे रिअल टाईम हवामान अंदाज. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे रिअल टाईम हवामान अंदाज. तर इंटेलसाईटद्वारे उपग्रह संक्षेपणाद्वारे कोणती सेवा पुरवली जाते? तर रिअल टाईम हवामान अंदाज, वेदर फोरकास्टिंग फ्युचरचं, हे याचं बरोबर आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की 12 ऑगस्टला हे प्रश्न येणार म्हणजे येणार. ॲटलिस्ट याच्यातले तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही 12 ऑगस्टला तुम्हाला जी परीक्षा होणार आहे MSCITची त्याच्यात पास तरी होणार आहे ऑब्जेक्टिव्हजमध्ये चांगल्या मार्कांनी. प्रश्न क्रमांक 7 आहे, वेबसाईट निर्मात्यांना उच्च मागणी असल्याचे एक कारण काय आहे? तर ऑप्शन ए आहे प्रत्येकाला वेबसाईट तयार करणे माहिती आहे. ऑप्शन बी आहे वेबसाईट्स आता महत्त्वाच्या नाहीत. ऑप्शन सी आहे प्रत्येक संस्थेला वेबसाईट आवश्यक आहे आणि ऑप्शन डी आहे सर्व कंपन्यांना सोशल मीडिया अकाउंट आवश्यक आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे प्रत्येक संस्थेला वेबसाईट आवश्यक आहे. कारण की आजच्या काळात सगळ्यांनी कॉमर्स म्हणजेच की इलेक्ट्रॉनिक जे ऑनलाईन कॉमर्स चालू आहे त्या अंतर्गत प्रत्येक संस्थेला, मग ते एज्युकेशन असो, कमर्शियल असो किंवा बिझनेस असो, प्रत्येकाला वेबसाईट ही गरजेचीच आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी. त्याच्यामुळेच इथे हे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 8 आहे, जनरेटिव्ह याद्वारे पॉवर्ड क्रिएट ए प्रेझेंटेशन टूलचा प्राथमिक वापर कोणता आहे? तर ऑप्शन ए आहे ऑडिओमधून महत्त्वाचे मुद्दे काढणे. ऑप्शन बी आहे टेक्स्टपासून नवीन स्लाईड क्रिएट करणे. ऑप्शन सी आहे कॉम्प्लेक्स डेटाबेसची रचना करणे आणि ऑप्शन डी आहे स्लाईड्स ॲनिमेशन सुधारणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे टेक्स्टपासून नवीन स्लाईड क्रिएट करणे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कुठल्या नेटवर्क टॉपोलॉजीमध्ये एक केंद्रीय लोड असतो जो खूप साऱ्या अधीनस्थ नोड्सशी जोडलेला असतो? तर ऑप्शन ए आहे बस नेटवर्क. ऑप्शन बी आहे रिंग नेटवर्क. ऑप्शन सी आहे ट्री नेटवर्क आणि ऑप्शन डी आहे स्टार नेटवर्क. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे ट्री नेटवर्क. प्रश्न क्रमांक 10 आहे, फ्लॅश प्लेअर आणि एक्रोबॅट रीडरची तुलना करताना फ्लॅश प्लेअर कोणते विशिष्ट कार्य करते? तर ऑप्शन ए आहे फ्लॅश प्लेअर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी समर्थन करते. ऑप्शन बी आहे फ्लॅश प्लेअर इंटरनेटवर फाईल ट्रान्सफरसाठी वापरला जातो. ऑप्शन सी आहे फ्लॅश प्लेअर PDF पाहण्याची अनुमती देते. ऑप्शन डी आहे दोन्ही एकासारखी कार्य करतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्लॅश प्लेअर इंटरनेटवर फाईल ट्रान्सफरसाठी वापरला जातो.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण प्रश्न घेतलेले आहेत ते 12 ऑगस्ट 2026मध्ये MSCITच्या तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होणार आहेत. यातले जर तुम्ही हे जे सगळ्या व्हिडिओ जर बघितला तर ॲटलिस्ट तुम्ही एक्झाममध्ये पास तरी होताल. आणि MSCITच्या एक्झाममध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 15 मार्कापैकी 6 मार्क पडणे गरजेचं आहेत. आणि यातील मी खूप असे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे की तुम्हाला येणार म्हणजे येणार. आणि हेही लक्षात ठेवा की MSCITचे प्रश्न तुम्ही दुर्लक्ष करतात ऑब्जेक्टिव्हजमध्ये आणि त्यामुळे कित्येक विद्यार्थी फेल होतात. ऑब्जेक्टिव्हजमध्ये प्रॅक्टिकल येतं पण इथे तुम्हाला पास होण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह देखील गरजेचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच फायदा होईल. अशाच आणखी प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असेल फॉलो करायला विसरू नका.